नाही मी आता आहे ना जातो भावाला म्हणतो तू राय माझ संग. हा तो समोर विचार वाटलं माझ समोर विचारा. हा आणि जर तो भाऊ तो मेन गुन्ह्या तो का ग ये काय कान भरू राहिली आले मी थांब. ऐकलं ना ते. येता येता 4 वाजले आपल्याला. हा तुम्हाला म्हटलेत लवकर चाला. काय आहे ते कार्यक्रमातलं गोंधळ ना तिड. हे पण आता घरी गेले बरं एकच काय करायचं. ते तिथे अजिबात दाखवू नको, गुपचूप काढून ठेवू. काढून ठेवू. हा काढून ठेवू गुपचूप. नाही तर ती आहे ना हा ती शांती लय आगावी, काय करीन ती. लय बांडखोर आहे आणि म्हणजे. ती काय मा बरोबर काम करते काय. काम नाही एवढं पण तिच्या धाकात राहायचं. नाही नाही ती लहानी मी मोठी आहे. आहे पण मग? ती लय आगावी. काय करीन ती. हा काय काय चालू आहे. काय रे? काय काय करू राहिला. हे नट खोलीच काय करता ते डोरं बिरं पाणी पाजले का नाही. तू कुठे घालता कार्यक्रमाला गेलो नव्हतो का. म्हणजे कार्यक्रमाला गेलो होतो ना पाहुणे तिकडे. कोणाचा आणि ही कुठे गेली. शांती शांता कुठे गेली. ते रानात गेली वाटतं. रानात गेली. हा. काय करू राहिली. आता काय करीत असेल रानात मध्ये आता मी पाहिलंय का आता हे मला काम चालू तिला खोलायचं. काय काय खोललं. अरे हे नट नाही का ते झालते. हा. ते याच काय करायचंय. आता येतं काय पाय वहिनी त्याच काय झालं झालं? काम आता. ते बरोबर आहे. हे हा. फिटिंग करून हा. याच्यावर हे करायचं राहतं. हा. हा मग ती सगळं आवरलं का घरातलं गेली वावरात. हा आवरले मग म्हणून तर गेली ना रानामध्ये ती. बर बर. काय तू डोरं नाही पाणी पाजले वाटतं. आता मी म्हणलं तू येतोय. काय माझ्या भरचोर राहतो दररोज माझ्या भरचोरच हे सगळं. बाय काय हे करून आणलं पाहिजे मला. हा. हं. पुढच्या वर्षी तुला करू. खायला जाई. काय काय हो? काय झालं काय चाललंय सर तिकडे आवाज येतोय तुमचा. काय नाही मी ये नाही ये खोलीत होतो. घरातलं काम आवरलं सगळं. काय तुमची नोकरी नाही काय. हा आणि मग नोकरी नाही. बारी बारी साड्या घालायच्या दागिने घालायचे इकडं तिकडं बुरकाळून यायचं आणि मला ये काम आवरलं. अगं भुरकाळाला नाही ते सवसनीच हळदी कुंकू होत तिकडे गेले होते संक्रांतीचं. हो उद्या तू जाय. तुम्ही इकडे या काम आहे आता तुमचं. काय तुम्ही इकडे या पहिले. उद्या तू जाय. हे बा तुला म्हणलो होतो ना. काय हा काय ते पाहिलं का गळ्यात हार पाहिलं का पोहे हार. हा म्हणजे आता केला काय कशी मला दाखवित होती जाळ्यासाठी. हा म्हणजे बाई आता केलं हे बाय. हा बरोबर ओरिजिनल आहे का ओरिजिनल पाहिला का. हा पिवळा धमक काही सोन्याचा आहे. हा पाहिला का तो नवरा. बघ पाहतो मी त्याला विचारून. काय पाहतो विचारून. हा तुम्हाला आहे का एवढे दिवस झाले लग्नाला अक्कल मा गळ्यात फुटका मनी आहे का. हा हे 2 मंगळसूत्रे लग्नात अटकवेले त्याच्यावर मला एक दागिना सुद्धा तुम्ही करेल नाही. हा आणि तो पाहिला का बायकोला पोहे हार केला परत ती दुसरी मंगळसूत्र्याची पोत केली. लाज धरा थोडीशी. त्याला जाऊ दे मोठी वहिनी मावाली. आता काय मोठी वहिनी हा. म्हणजे ते कुठं चालले आपण कुठं चाललो कळतो का तुम्हाला. अगं, आपण एकत्र परपंच एकत्र कुटुंब आहे. हा लग्न झाले तशी पाहू राहिली माकड तोंडी चव्हाणा दावाचं थोबाड तिचं तरी नवरा काय जीव लावितो. हा आणि मी एवढी चांगली असून कधी मला सोयीची साडी नाही का कधी दागिना नाही. हा लाज वाटू द्या थोडीशी. जनाची नाही तर मनाची धरा थोडी. शांत तू ये ना मला असं डोक्याला नको ताण दे जाऊ ग. वरून मला अशी जळवायसाठी दाखिती. हा माझं असं टळ कसं राखलं होतं ना असं झालं होतं का हिला काय करावं काय नाही. बरोबर तू ये ना काहीच म्हणू नको. मी काय म्हणतो आता मी या बाय हा. तुम्ही आता काहीच म्हणू नका. एवढा सगळा जमिनीचा पैसा ते बळकावित आहे. सगळी सत्ता तिच्या हातामध्ये. हा म्हणजे ती मोठी झाली म्हणून काय करील काय. हा आणि तुम्ही लहान असला आहे का 1 रुपयाचा अधिकार तुम्हाला बायकोला द्यायचा. नाही ना. लगेच आजच्या आज आहे ना त्याला म्हणायचं भाऊ जमीन वाटून दे तोय जमिनीचं तू तिकडं काही कर अख्खं सोन्याने म्हणवता बायकोला माई जमीन वाटून दे. चालेल. हा म्हणजे तू रोज बायकोला डाक करशील माय बायकोच्या गळ्यात फुटका म्हणे आहे का असं म्हणायचं. म्हणा काय नुसती मान नका डोलून नंदी बायला सारखी. या बा आजच्या आज तुम्ही फैसला नाही केला ना तर मी माहेरा निघून जाईल. तुम्हाला नुसतीच सांगू राहिली मी. आलं का ध्यानामध्ये. हा नाही मी आता आहे ना जातो भावाला म्हणतो तू राय माझ संग. हा तो समोर विचार वाटलं माझ समोर विचारा. हा आणि जर तो भाऊ तो मेन गुन्ह्या तो का ग ये काय कान भरू राहिली. आले मी थांब. हा ऐकलं ना ते. पहिली कशी ऐकत होती. हा तिला अशी काढून सवय. आता इकडून आली. हा थांब ना येऊ दे ना आता फक्त तुम्ही बोलू नका. तू काय म्हणू नको. का ग काय नवऱ्याचे कान भरू राहिली सारखं खिडकीतून मी सगळं ऐकलं तुझं. हा तू आणलं काय हे सगळं माझ्या बापाच्या घरून आणले. तेव्हा हे पत्र उभे राहील तेव्हा राहायला जागा भेटली. या बा
हा? तुम्ही मोठे आहे म्हणून मी काही बोलत नाही. अजिबात माझ्याशी भांडायचं नाही. ओ ते तुमच्या भावाशी बोला. भावाने? आणि मला काय तुमच्याशी चल, तू डोकं बाहेर चल, लावायचं? वहिनी. चोपडी भेंडी तू वहिनी बाहेर चल. काय होय बाहेर शांत बाहेर ये. आणि पहिल्यासारखं कावच ऐकू राहिलं. तू शांत बस एक तासापासून ऐकलं मी. शांत तू बाहेर ये. आणि माया बाहेर ये ना नवऱ्याला घरात काय जाय. चाललं शांत का रे हा, काय तिला काय बोला- चाललं तिला बोला तो इकडे. बायकोला. हा? का मोकळी सोडली काय? का? आमच्यावर सोडली का? असं नाही राहत. आमच्यावर सोडली कुदायला तो हा? मग तुम्हाला बर का मला काहीच माहित नाही ना काय झालं अरे ते काय तुमचं. रे तो बाहेर काय ऐकून घ्या. टाकले गडीच्या बायकोला? हा. लाज नाही वाटत का तुला लाज? काय हा? ऐकून घ्या. अरे तेवढे कष्ट आहे तिचे काय 35 कष्ट आहे? वर्ष लग्न झालं 35 वर्षापासून कायम कष्ट करते माझं काय डोकं खायला ना हागायला काय? काय मी? आम्ही काय काम हा. नाही हा? करते का? तुझ्या लाडक्या काय? बहिणीचे पैसे कुठे आहे मला सांग. कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे? मग आता हा? पैसे आले ते म्हणजे लाडक्या बहिणीचे काय तुम्हाला देऊ काय? आणि तुमचे लाडक्या बहिणीचे आले ते मग काय ते केले? त्याच्यात घातले हा? मी. हा म्हणजे 3,000 हा 2 लाखाचा हार आहे. ते काय 3,000 हार होतो का 1,500 होतो काय? मग काही वळीचे पैसे होते माझे. आणि वरून माझ्या नवऱ्याला बैल म्हणून राहिले. ती जास्त बोलती नाही म्हणून काय? 50,000 त्यांनी अहो, घातले. तिच्या भावानं दिले मग? अरे नाही एवढं नको जाकड आले करू. काय अरे काय काय ते गरबाचे जाकड आले पैसे केले? टाकू? इकडचं हा? काय? इकडचं आमचं एवढं घबाड साशेल घ्यायचं. झालं. म्हणजे काय हा, कष्ट बरोबर आहे ना आम्ही काय? राबतो आणि आम्ही कष्ट केले ते. आता राबतो. तुला अजून आऊत टाकता येत नाही अरे काय का बोलते पाणी ते? भरायला तेव्हा राहत नाही सारखा, हा? इकडे तिकडे हिंडतो चटायला मारीत हम्म. बायकोला हा. घेतो चालतो बायकोला घेतो चालतो कुठे पाय आपण मला वावरात कार्यक्रम आम्ही आहे आहे. सालाच्या गाडीवाली आपण कामं करायला. वावरात काम अहो, मग करायचे सगळ्या नाही ना कार्यक्रमाला- मस्त. नाही नाही आम्ही काय सालाची गाडी का? अरे चालाची गाडी नाही तुला माहिती आहे, आम्ही कधी किती कष्ट केले अरे मग तो मला असं मोठं केलं. हा मग अरे पण आता तरी सुधार तू. काय सुद्धा हा? आता मी मला काही बायको नुकसान आली. केली का अरे पण मला बायको झाली आता बरोबर तोच लग्न केलं ना मला. मग हा? या बा या बाकीचं गुळमुळे बोलणं मला चालणार नाही. आता एक घाव 2 तुकडे करायचे. हा आणि या हाराचा पहिला पैसला लावायचा. एवढे पैसे कुठून आले? निमानिम पैसे मला घ्या. मला बी हार करायचाय. हा हा ना तो आता लहान भाऊ झाला अहो, हात कर. कांद्याचे पैसे झाले हो, करील ना तिला बी काय कांद्याचे पैसे काय वांग्याचे पैसे म्हणतो. मग तुला बायकोला घेतलं पूजाला हार करून आणला ना रे. अहो तिच्या भावानं दिले तिला 70,000 आपल्या रुपये घरात 2च बाय आहे ना. अहो तसं नाही. 2च बाय होत्या ना. हा. मग हिला केला तर मग हिला कावर नाही करून आणला आता तो. जाऊ दे तिच्या या बा तो नाव निघालं नसतं का? 35-40 वर्षात कष्ट करू करू जाम झाली ती हा का? जाऊ द्या बा आता म्हातारपणी तिची हाऊस करून अरे टाकू वा. तुम्हाला हा. आणि आम्ही हा. आम्ही काय झोपा काढितो का? अहो तुला करील दिवाळीला हा मला करील दिवाळीला. आम्ही नवरा बायको हाय गाड्यासारखं राब राब राबवतो. मा नवरा रोज उठला का ट्रॅक्टर घेऊन जाय फनायला जाय नांगरायला. आणि तुम्ही हाय मस्त झोपा काढायचे आणि घबाड एवढं घ्यायचं आणि वरून म्हणायचं तिच्या भावानी दिले. हा काय दिलं हिच्या भावाला? बरं काय दिलं आतापर्यंत नाही हिच्या नाही भावाला? त्यांना अहो. ही खायला एवढी नखर थांब वाढायला. थांब शांत. हिची एवढी उचनाकडे सांगती. हा. हा? मी आतापर्यंत बोललो नाही बरोबर. हा. ही म्हणते मा भावानं दिलं म्हणून इकडं पाय टेकले. नाही, बरोबर आहे. जगाराव पत्र मा भावाचेच आहे. हा? तुला माहितीये का लहानपणी तू लहान होता शाळेत जायचं किती खायचे हाल होते मग? पाणी नव्हतं सायपन करायला त्यांच्याकडून पैसे आणले होते हा. हे घर उभं केलं कस तरी हा. अहो, हिर खाण्याला पैसे नव्हते. हा. हिर बरं, खाण्याला मग तू दिले नाही त्यांचे परत. दिलेच नाही. अजून असे देता देता ते मग ते म्हणे तिला काहीतरी करा म्हणे टाक आमच्या बहिणीला हा का? हा असं आम्हाला म्हणून नाही. केलं. बरं का तुम्ही एवढे एवढे होते लहान तसं सांभाळलं. लहानचं मोठं केलं बुंड धुतलं. लहानचं मोठं केलं शाळा शिकवली. आणि आता तुम्ही आमच्यावर उलटले का? हा? असं कुठे राहतं का? तेच मिरू राहिले आयुष्यभर. म्या बुंडा आणि धुतला. हे आगाऊ करून आणली कुणी कुंड हीच ऐकते तुम्ही? या बाय नीट बोलायला सांगा. आगाव करून आणली म्हणजे मग? काय? हा तवा बरं पटली कशी? मग काढून देऊ का? काढून देऊ का तिला? काढून नाही द्यायची. मी मग? म्हणत नाही काढून दे म्हणून. असं पाय यात्रा वांग. अरे तुला पोरासारखं जपलं आम्ही आई बापा सारखे होतो तुला हा. हा आईची आणि बापाची कुठे सर येत असते काय? काय अरे तू शेवटी भाऊ भाऊ जायचे तुम्ही का काही? बरं मी काय म्हणते तुम्ही आई बापा सारखं जपलंय ना. मग? मग आता काय त्यांची सगळी शेती वाडी बाळकावायची का? आमचा हिस्सा नकोय का पण आम्हाला? अजून त्या हा? काही जमिनीवर कर्ज आहे काय कर्ज आहे? मग कर्ज आहे सोसायटीचं तर- कर्ज आहे नाही नाही फेडून टाकू. फेडून टाकू. एक गाव 2 हा. तुकडे कराव. दे वाटणे ते करू बरं दे. खायला देईल तुम्हाला भिंगरीचं ऐकून हा? एवढं निघायचंय का? खायला देईल खायला म्हणजे तुम्ही एवढं घ्या आता नावावर करता नाही येणार ती कर्ज भरावं लागेल ना ते काहीच भेटणार नाही. नाव ठेवतो ते ही जमीन तुला ती जमीन तुला. नाव ठेवून नाही कागदपत्री मला रेकॉर्डला नाव लागलं पाहिजे. रेकॉर्ड नाही बस लागायचं बस ना. आता बाबा लय नाही झालं लागणार. असं कर्ज वाटतं. भरल्याशिवाय लगेच भरून टाक ना तो पैसे नाही का? आता पैसेच नाही हा बायकोला डाग करायला बरं पैसे. हा आईला पाहिजे तू का काय वागतो काय दादा बोलायला नको लावू मला. अरे दिवाळीला ये हा? पिका पाणी निघू दे मी कर्ज तिकडे भरेन जा कर तो आला दिवाळीचा. ये आजच मला पाहिजे वाटणी. आज नाही भेटणार तुम्हाला काहीच. हे बघ दादा मी तुला काय म्हणतो बाई आता हिच्या गळ्यात एवढं सोनं आहे ना हा हिच्या गळ्यात आहे बरोबर. आणि मग हिच्या गळ्यात एवढं आहे ना तेवढं दोघीचं मोडून टाक आणि हा का कर्ज भरून टाक.
अहो लग्न झालं तर तिच्या अंगावर 10 तोळे सोनं होतं तेवढं मोडून खायले आपण घरात. ए मी याचं काय हा. तुला कसं सांगू आणि हे काय- मी लहान होतो हा. तिला ऐका हे काही येणे नाही करेल यांचा काही खोटं नको बोलू नाही जरा. त्याच्यावर खोटं नको हा. बोलू जरा. माझ्या पोटी बापाने पाटी करून तुला आणलेली. किती? हा. किती तुला पोटी पाटी हा. खरं बोल हा तू आहे ना आमच्यात राहू हा. नको बाबा या मला ठूस या नका आता. दागिन्यासाठी खोटं नको बोलू हा. जरा. नाही नाही हा. जाऊ दे खरी आता गोष्ट आहे तो आपला दे त्याला सांभाळून घेऊ आपण. हं. जाऊ दे आता ती जाऊ दे ती आता काही कान भरेल त्याच्यावाले. हो मी काही कान भरवेल नाही बरं का माझं हा. नाव या घ्यायचं बाय, नाही. बाबा ऐकून नाव नाही घ्यायचं, तुला सांगतो. काही कान मग- भरवेल हा, नाही बाबा, बरं. नंतर कोणाला अहो तुला तो सांगतो. एवढा कधीच मागायची एवढा वाद तुमच्या करीत बायको नव्हता. सारखी अशी कानुशी घ्यायची सवय नाही मला. आबा, म्हणजे आम्ही दोघं घरात बोलत आहे आणि लगेच तुम्ही बायको मागून आली ना रे खिडकीतून दारू शिकायला चोरून चोरून आबा, ऐकून ऐकून राहिली. घ्या लाज नाही वाटत लाज आबा, हा? ऐकून घ्या तू गदरी चारी बसला ना बाय. झोपला आपण तिकून आलो ना तुम्ही इकडे बसले मी तिकून गेले बर का हम्म. तर मी कढीपत्ता आणायचा होता मला घरात कढीपत्ता घ्यायसाठी गेले ही भिंगरी अशी कानाजवळ जाऊन सांगते यानं असं केलं यानं तसं केलं हिनं तसं केलं अशी सांगत होती ऐकलं आणि का? आपल्याला वेगळं निघायचंय मला राहायचंच नाही अशी ही भिंगुरी म्हणती ऐ, ही बावणी या बा मी आता नीट बोल ना, वहिनी. वहिनी तुला हा. बरोबर आहे. बोलायचं नाही बाहेर का शांत ते? काय नाही जाऊ दे, काय? जाऊ दे. आपण काय हा. म्हणतो मोठी जावे मोठी जावे अरे हा? असं बोलायला नाही पाहिजे तुला लहानाचे आईवानी जीव मोठे लागलेली केलं याला. आईवानी. उपकार आहे का हा नाही नाही मग नाही, तुम्हाला उलटं पटतं ना. का? तुम्हाला बायकोला सांगता येत नाही का तिला असं का बोलती म्हणून हा जाऊ दे आता बोलली असेल बोलली तिला असेल. करेल तो बायकोला तेवढं. पाय पडत झालाय. नाही हा. तुम्ही बायकोची बैलच आहे. यायचं. नाही नाही करेल तेवढे कष्टाची ना काय बोलला पण तुमच्यासाठी. हात तुम्ही उचलायला झाले नको पाय मला. पडे तुम्ही काय हा. आम्ही मला नाही. महाराज सटकलो. म्हणजे हा. आता हात उचली हा, तो बरं, माझ्यावर. बरं. पर्यायच नाही राहिला मला आता. अरे तू बायकोचा हा. गुलाम झाला. हा, हा, पाय पडे झालं काय काय हा. काय 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 माहिती? बायकोचा घरात पाय वाद पडे. घालण्यापेक्षा आहे ना एखाद्या ते सरपंच बिरपंचाच्या आहे ना कानावर बरं, चला घाला आता. आणि मिठून टाकावा पाहतो याच्या का ये ये नकोच आता मला चल तू हा. बाहेर जा ये बाई जाऊ दे मग काय येतं? कानू ये देते ना, चार यांच्या पंच. तोंडीच लागायचं नाही मला आता मरू दे. त्या सरपंचाला फोन करतो आणि त्याला बोलून घेतो आणि डायरेक्ट आपण आहे ना वाटणंच करून घेऊ यात ठेवायचं नाही. 4 लोकांच्या कानावर गेल्याशिवाय कळणार काय या बाय ये ना सगळं तुमच्यामुळे हो राहिले आता तू मला काय करू राहिली एवढं एवढं गळा पाहिला कसा पिवळा दमक हो दे झाला हो दे पाहतो त्याची काय तुम्ही तिच्या काय पाहतो त्याच्या काय पाहतो तू घाबरू नको तुम्ही जास्त बोलती नाही म्हणून हे सगळं बरं झालं. थांब आता मला सरपंचाला फोन करू दे आणि लगेच आजच्या आज फायनल हा लगेच लगेच. हा हॅलो सरपंच हॅलो का हो बाबूराव कुठे आहे तुम्ही कस काय आठवण आली गरीबाची आज चालूच राहते हे आले आठवण तुमची बोला ना हे आमच्या घरात थोडे भावाचे ना वाटणं करायचे अरे बाबा हा तर मग या ना तेवढे या ना तुम्ही लगेच डायरेक्ट वाटणं करायची म्हणजे. हा हा या या काय बरं एकदा आहे ना मी पिकलं येतो. पान माहिती ते झाडाचं ते गळणारच आहे कधीतरी एक दिवस बरं आहे की नाही मग त्यापेक्षा ते तुकडं मी इकडं किती येतो काय करायचं ते आल्यावर ठरू आपण लवकर या बरं का बरं येतो हा वाट बघतो आम्ही ठीक आहे ओके येऊ राहिलं काय हो? येऊ राहिलं सरपंच पिकल्या पानाचा काय संबंध आला अगं आता झाड पिकलं म्हणजे ते मग पानं गळणारच ना मग साईडला होणारच ना आपण मग झाडाच लटकून राहायचं का त्याला म्हणा एक गाव 2 तुकडे करायचे अगं लगेच तेच मग तोच उदाहरण झालं शांत ये आता हे झाडाला पानं किती पॅक लटकून आहे. लागतं ना बरं आहे की नाही इतका राग येऊ राहिला इड अजिबात बसू नका नाही, मला नाही. झोपायचं जा बरं तिकडं हा, झोपत इथं सरपंच येईल आणि कवर झोपत. मला पार नको नको केलंय तुम्ही जा मारा तिकडं कलियुगाची तरा ऐका कलियुगाची तरा जग उलटच फिरलं ऐका जगाची तरा जग उलटच फिरलं ऐका जगाची तरा अरे बाप लेकाचं भांडण झालं भांडण गेलं कोर्टापुढं बाप लेकाचं भांडण झालं भांडण गेलं कोर्टापुढं पैसे खाऊन नोटा घेऊन वकिलाचे घर आल्या पुढं वकिलाचे घर आल्या पुढं चला आता बाबूरावनी कशाला बोलवलं असेल तर त्याच्या आयला डायरेक्ट फोनवर म्हणतो वायली निघायचं आणि वाटे इशे करायचे पाहतो आता कशाला बोलवलं त्याने तिला आपल्याला ना वेगळं निघून द्यायचं नाही त्यांना मी सांगते नाही नाही इकडे निघून तर द्यायचं नाही पण पाहू आता काय करतात ते सरपंचा बोलू नाही तर पाटलाला बोलू आपण आपला विषय मांडू ना काय विषय माझा मग काय आता हे कर्ज भानगडी हे भरायचं हे कोणा भरायचं हा ती काय म्हणत होती पोत मोडून टाकायची ते म्हणत होता नाही नाही पोतान फीत काय मोडायची आणि कर्ज भरून देऊ दोघीच्या पोती मोडून कर्ज भरून तुला देऊ म्हणत होतो असं म्हणत होतं तवा ना. ही पोत घालूच नको तू आणि नसती घातली तू पुरली असती हा
हे असं हे सोन्यामुळं भांडणच होते अशी घरात. रिकामं डोक्याला ताण झाला आहे ना. मग तू ऐकत नाही काही नाही. मग पोत देऊन टाकू का? नाही आता काय ते म्हणतील दिली ठेवून बँकेत कुठेतरी. नाही त्यांना संशय येणार आहे. आता राहू दे आता. नाही निसता नेकले देऊ का? हे हार देऊ का? काहीच नको देऊ, राहू दे आता. तिला म्हणू का मी तू घाल बाई, काही मी घालीन, तू घाल काही मी. हा असं म्हण. आता समजून घेऊन पाहू आपण. मिटून टाकू आहे का नाही? वेगळं नाही निघायचं. नाही वेगळं नाही निघायचं. आपल्याला घ्यायचंच नाही. करमायचं नाही नसल्यावर. नाही आता तो काम करणार आहे. आता आपण कवर कष्ट करायचे. तेच नाही. पाहू आता. चाल जाऊ दे आता पाहू त्या आता. गोडीनं काय केलं, त्याचे कान भरले. नाही आपण नाही मी वेगळं. ऐकलं खिडकीतून सगळं. त्या गोडीनं काही 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 सांगितलं त्याला, एकाच्या दोन एका ऐका काही लहानच्या मोठं केल्याचं काही उपयोग आहे का? कसं वर टंगडी केली त्याला पाहिलं ना आपल्यावर. मग पक्क बुट्टाई पण पक्क पक्की बनेल ते. लय बनेली. पक्क काट वांगायची. कसं आहे आता हे भाऊ बांधायला असू वेगळं असं होईल निघालं. लोकाला आपण वेगळं निघल्यावर. मग वेगळं नाही निघायचं, निघूनच द्यायचं नाही. तर सध्या एवढं वर्ष कसं तरी काढू, पिकं पाणी आले, वावरं घेऊ, अजून काहीतरी प्रगती करू ना. मग बांगला बांधायचा. हे 3.5 फुटाचे पत्र हेच कर राहायचं भिकाऱ्यासारखं. एकत्र असलं का कुटुंब प्रगती होती. मग वेगळं निघल्यावर त्याची नाही होणार आणि आपली नाही होणार. 2 हाताचा आणि 4 हाताचा फरक पडतो. हा मग एकत्र कुटुंबात जेवढा विकास होतो ना हा तेवढा असं वेगळं निघून काहीच होत नाही. मी तेच म्हणते. आपण 4 जण जर मळ्यात गेलो, हे कांदे काढायला बाय नाही भेटल्या, आपण 4 गेलो तर आपण करू शकतो मग काम आपल्या आपल्या कांद्याचं. मग तेच समजलं पाहिजे त्याला. तिला समजाना ना ती. खरं आता या टाकीमुळे ती हे करू राहिली, आता बांधू राहिली. ती चांगली आहे, पण याच्यामुळं बिघड झाला सगळा सगळा जाऊ दे. खेळ याच्यामुळे झाला. पाहू आता आल्यावर पाहू ते कोण मग आता मी अशी करते बर का, संमती मलाच घ्यावं लागणार आहे. मी म्हणते बाई तू घाल काही दिवस मी घालते, काही दिवस तू घाल, काही दिवस मी घालते. आणि आपण आहे ना हारामध्ये तो अर्धा वाटा, माझा अर्धा वाटा, बरोबर हाय का नाही? असं करू आता. मग त्याला काही इलाज आता काहीतरी समजून काढावं लागेल. हा ती गोडी ऐकणार नाही तसं. नाही. गोडी पक्की बनेली ती आता माहेराला गेली होती ना, बनवून आली ती तिकडून. जाऊ दे आपण हे बघ, मोठे समजदार आहे आपण. हा, आपण समजदारपणा घ्यायचा. तेच ना. मग माघार घेते मी म्हण बाई काही दिवस तू घाल, काही दिवस मी घाली. चालेल. मग त्याला काही इलाज आता. आणि टाकून मिठू आणि वेगळं नाही निघायचं. नाही वेगळं नाही हा. निघायचं. मी तर नाहीच म्हणतो. मला करमायचं नाही सांगा. चला मग. हा नाही येऊ दे ना. आता काय कोण बोलावलं सरपंच. हा का? हा जाऊ दे. संमती आपणच घेऊ, आपण मोठी आहे, आपल्याला करमायचं नाही. काय रे काय जेवण खावणं केले का नाही तुम्ही? ए काय ग, चाल ना जेवायला. मी काय म्हणतो, आम्हाला नाही भूक, आमचं पोट भरेले भरेले. तुम्ही जेवा. का बरं? आम्ही लय खाल्लं लहानपणापासून. हा काय तू तर बोलूच नको रे. का बरं? अरे बाबा मिटून घेऊ. कायला गावच्या काय झालं? काय येडवाणी करीती अगं? हा बाय, तुला तू हरवरून आपल्या पाणी ना सोडून द्या आता. तुला हरवरून राग आला ना. हा, या बोटात त्या बोटा उडायचे. काही दिवस तू घाल, काही दिवस मी घालीन. आम्हाला वेगळं निघल्यावर आम्हाला करमायचं नाही बाई तुझ्याशिवाय. मला करमायचं नाही आणि त्यांना करमायचं नाही भाऊ सोडून. असं आपल्याला बंगला बांधायचा. तुम्हाला कळत काही? काय जागा जमिनीचं येऊ नये म्हणून या लाड्या गोड्या चालू आहे बरं हा, मग तेच का. ते. आम्हाला कळत आहे सगळं. आम्हाला सगळं आम्ही काय लहान नाही. आमच्याशिवाय तुम्हाला करमत नाही. येन तेन हे सगळं इथं खोट सोडून द्या आता बोलायचं गोड बोल. अरे बाय ऐकून घे शांता, जा ऐकून पुढची घे. पे वहिनी हा बाय, बसा शांत. हे कांदे काढायला समजा हेच केलं तू आतापर्यंत. माणसं भेटले नाही. आपण 4 जण गेलो तर 2 दिवसात कांदे ए, काढून टाकू बंद ना. कर बंद कर लगेच. हा. सगळं सगळं केलं आम्ही. आमचेच कष्ट घेतले आयुष्यभर. तुम्हीच रे, कांदे काढा एवढं आता. बोलतो. मग एवढं बोलत काय? या वांग्याला तर उपकारच हा, राहिले बाय. नाही. राबू घेतलं मा वांग्याला, तवा त्याची काटे नाही टोचले तुम्हाला. हा, आणि आता बोलायला लागली त्याची बायको, तवा दिसलं तुम्हाला हा काही वांगले हुशार झालं म्हणून. अगं तू कालची आली आणि तिकड झाली. कालच आली तुझी पुडी. हा. आणि लागली खेळ करायला घराचा. काय खेळ केला? तू. काय खेळ मग? केला? आणि या बा, आता एकाच्या आम्ही बसलो वर. होतो ना गपचीप. काल इकडे डोकं लावलं. ते सरपंच येतोय का नाही तर मला नाही तिकडे येतोय येतोय म्हणला तो. मानाले डोकं नाही, उचलून. बस तू शांत बस. हा, नको डोकं दुखत आहे, तो यांच्यात थोबाड सुद्धा मला तो पावत डोकं नाही. दाबी तुम्ही शांत बस. तो इकडे. आमच्या थोडं पाहून तर या घरात आली. हा. मला हे नाही थोडं तोंड पाहिजे नाही म्हणते. तिकडे ना आपण त्या खुराड्यात राहू वाटलं तर. आपण पुढे रस्त्यावर राहू. रस्त्यावर हा. राहू, पण यांच्यात नकोच आता. हे मंगळसूत्रे मी करून आणले, कानातले मी करून आणले. हा, तो आहे रे केला
काय कुठं कष्ट करायला नव्हती गेली ते बरं खपलं. हा गोड बोलून खोड मोडी त्या माणसाची खपातन खोल डोकं दुखत. चोपडी हा. चोपडी भेंडी. तुम्ही हे चोपड्या भेंड्या तू चोपडी हा हा बरं. हा. नाही. हा, बाहेर बोक्या मागचा ते आले पाच सरपंच हो या सरपंच या बरं झालं आले त्यांना बसू या द्या. या हो या ए शांती सर तिकडे बसा 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 नाही हो या वरती या. मी उभीच राहते इकडं. अरे ओ हिला वरती ओ काय? शांता अरे त्या बसा बायकोला वरती. ए अगं इकडे ये तू शांता अरे काय करू राहिली मांडीवर बस ना इकडे त्याच्या ये. वाल्या. मांडीवर बस. बस 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 अहो सरपंचांना बसू द्या ना मध्ये शांता ए, ऐक ना माझं इकडं बस वळ. ना तू. बस मांडीवर ओके. बस. बस 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 शांत बस अरे काय वळण लावलं का हिला काय तो तेच मांडीवर बस. बाबूराव बस. अरे तुमचा बर का शांता मी तुमचा संवाद ऐकला दोघं भाऊ दोघी जावा कशा मस्त गप्पा करू राहिल्या मला खूप आनंद झाला आणि तू तर मला फोनवर बोलला का आम्हाला काय वायली निघायचं काय बोल हो, गप्पा रे मारले सरपंच तुम्ही नको सरपंच- आधी पाणी सरपंच टाकायला येऊ. इकडे बसा. तुला कायला बोलायला आम्ही ते पाय तू बसा इकडे ये. ए, तू इकडे ये. हा मी बरी इकडंच. इकडे ये. बैस. अगं, इकडे ये. ये ठेव बैस, पोर ये उभी ठेव. राहायची. बस 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 शांता. तो जीवा कोण पाहिजे बाब्यात हा, पाहिजे मग बैस. हा, याला काय करायचे रे ये ना मांडीवर. आळू जरा बसा मांडीवर. दुखलं फुकलं तर मलाच द्यावं लागेल दवाखान्यात तुला बस. हा? बाबूराव अरे मला कशाला बोलवलं का तू- हा, तू तुम्हालाच तू बोलावलं बायको सरपंच. संगच बोलू राहिला हा. बरं आता ऐका नाती सरपंच का भेटत नाही कधी. सरपंच विषय आता असा आहे हा, हा. बरं झालं तुम्ही आले तुम्हाला मी फोन केलता आता फोन केला म्हणून आलो भाऊ मी हा बरोबर हा. तर आम्हाला आहे ना आता डायरेक्ट वाईल निघायचे आमचं काय आता जमत नाही बरोबर बरोबर हा. आता या बार म्हातारा झाला वर मस्त जायच्या गावरे झाल्या याच्या हा वाईल का देतो आम्हाला काढून बाबूराव जरा तोंडाला लगाम काय? लाव हा, तर काय? वडील कोण आहे काय तोच आहे ना, तो काय तोच आहे ना आणि तू लहान आहे ना हा अरे आपली भारतीय संस्कृती आहे रामराज इथं म्हणजे दोन भाऊ चांगले व्यवस्थित सरपंच ऐका बरं रामराज्य ऐकलं सगळं स्वातंत्र्य ऐकलं हा. आणि भारतात काय चालू आहे ते ऐकलं अच्छा अच्छा बरोबर हा. ते मोठे नवरा बायको आहे, हा. बरोबर भाऊ भाऊ जाई हा. बरं आता मा लग्न करून 10-5 वर्ष झालेच ना माहिती आहे ना रे हा, माय बायको ही, बरोबर मग आता याच्या बायकोला हा रोज कुठं ना कुठं घेऊन जातो आणि तिकडे आता एकट्या हाताने रिकाम्या हात येत नाही मग एव्हा एक करून आणतो प्रत्येक टायमाला आता- याच्या बापाची चौथ आहे का सरपंच तुम्ही सांगा 1-2 लाखाचा हा पोय हार हा? केलाय हा आता हे पैसे काय हा? कुठून झाडाला तोडले का ये हा? ना आबा, ऐकून घ्या लाडक्या बहिणीचे पैसे राहते ना ते भेटले. बरं येऊ येऊ किती येतो लाडक्या बहिणीचे पैसे? अरे ऐक ना ऐक ना ऐक ना ऐका बाबा ऐका माय बापानं मला या आबा, वहिनीचं ऐकू द्या ना. आबा, यांच्या मळ्यात ईर नव्हती यांना फक्त खाली वावर होतं बरं का? माहिती आहे ना मला काहीच शिवजा नव्हती इड तर माझ्या बापाने ईर खणून दिली हे 3.5 का होईना पत्र टाकून दिले यांना राहायला खोपा नव्हता व्हायला वाफा नव्हता अहो वहिनी ए, पाणी नका नाही. भांडण लावू मी का? या गावातच ए, जन्मलेलो या, आहे या. माझ्या नंतर काय तुम्ही भांडण आले लावायची? यायच्या आधी आता बोलायचं. तू बोलू नको, नुसतं तू भांड, बोलू भांड, भांड, भांड. बाऊला बघ. सारखं तेच 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 हा. तेच सारखं बुकत राहायचं तुम्ही तेच. आता गप्प बसा, हा, मला माझ्या दादाचं- या बापाने हे दादाचं केलं बघ. हा. आणि माझ्या भावानी ते केलं आणि माझ्या आईने ते केलं नाही, नाही, आता या काय दिदी करायचं ते आवरायला सांगा हा आता काय करायचं ते सरपंच. सांगा कनी माझं मत आहे वेगळं काही निघू नाही बरं लवकर. सरपंच हे बघा मी इकडे याला बनवत होतो वेगळं पीक कर रे म्हणजे बघ कांदा लावून बसला हा? कांदळे काय अति शहाणा बरं का कांदे नाही का आता सगळं जग काय कांदे कांदे लावतं. लायचं काय मुळे लाव म्हणलं तू मुळे काय 10 म्हणलं? रुपये गाड्या माहिती का काय हा? 10 रुपये अहो मागच्या वर्षी असंच याचं ऐकून आहे ना कांदे नाही लावले भाऊ आता मागच्या वर्षी 5,000 रुपये कांदे पण इकले या वर्षी तो मुळे लाव म्हणला होता का हा आणि मग काय केलं तू कांदे लावले हा, झालं का ते झालं का आता बरं लावले बरं, हा आता खाल्ल्या वावरामध्ये बरं का हा. याच बांधाच्या खाली हा माहिती आहे ना तिला म्हणलं गाजर कर रे बर तिला कोबी लावून बसला खरं म्हणला होता का गाजर कर अहो, गाजराला कुठे भाव आहे? मला विचारलं तेवढं सांग म्हटलं होता का तो गाजराला हा म्हणला होता आणि ना मग ते काय झालं झालं? का हा. येरीवाल्या वावरात त्या हा बरोबर पांढरी मध्ये पांढरी मध्ये हा. तिने त्याला म्हणलं रताळे लाव अच्छा हा आता शिवरात्रीला हा. भाव सापडला आणि असता. ना तिने तांबट लावून ठेवली ना अरे 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 हा? हे बाय दादा आता मी तुला दादा म्हणतो वडील भावासारखा आहे याचे तिन्ही मुद्दे आहे ना बाबा जर तिन्ही मुद्दे ऐकले असते ना तर या पत्र्याच्या ठिकाणी बांगला झाला असता तुमचा कसे बोलले सरपंच तुम्ही आता अरे बा सरपंच मानावऱ्याचं एक ऐकती नाही ते जर म्हणले ना हे बागायत लाव हे भलतच लावून बसा अरे बर का वहिनी तू ऐकायला बस पाहिजे. गप हिला नाही माहिती आणि हे बा आता काय झालंय घरा मागचं वावर आहे का हा आता ती माती थोडी हलकीच आहे हा माहिती आहे ना आणि तिने काय केलं मी बोललो तिने शेवगा लावू अरे लय भारी पिकणार बरं का हा हा, मग रे आणि यानं काय केलं नवरा बायकोनं आखी शेपू दिली टाकून शेपूची गंधा 50 रुपयाला जोडी गेली ना सरपंच आता कोणी काढेल तरी येईल का नाही नाही आठवड्याला गंजा ते लोक काढायला हा? बरं मी काय म्हणते
आता शेपूचं रताळाचं महत्वाचं का इकडे आपण काय बोलायला अहो, आलो याच्यामुळे सरपंचाला कायला बोलवलं हा हे महत्वाचं माझा वेळ घेऊ नका तुम्ही तुमचं हे शेपू रताळे करून करूनच बरबादी झाली आयुष्य हं, खरंच हा. सांगते हा बायकोचा बैलम यानं बायको बरबाद पर्यंत केलं येतोय. आपल्याला. महामारासारखं जर पिकं पाणी केले असते ना हम्म. सरपंच मग तर मी आज काय- खरंच चांगलं झालं आपली असतं. जमीन वाटून घ्या आपण आहे ना सगळे रताळ गाजर आणि मुळे माहितीच पिकं राहणार आहे. हा. घ्या हे बाय वाटून. मला आहे ना अरे तुम्ही दोघं राम त्याच्यावर रोग राग नाही. बाबूराव तुम्ही खसखस दोघं टाका ना वहिनी ऐकती का माझं आता तुम्ही पाहिलं दोघं ना काय म्हणून राहिली खसखस टाका ना हिला मग? मध्ये बोलायची काही गरज आहे का? खसखस टाका लवंगा लावा तू तो वावरातला उद्योग कर नको जरा. मिरे हा. टाका जिरे टाका थांबा आता, काही शांत. बरोबर आहे ना सरपंच हा. माझं मत आहे सध्या काही 1-2 वर्ष वेगळं निघून ये. अरे बाबा लाखात एक बोलला रे हा. हे बाय अरे असा भाऊ होणं नाही बरं ठीक आहे बाबूराव तुझं म्हणणं ऐकत नाही पण आपण चेंज करू ना हे बाय इथून पुढे काय करायचं दादा तू मस्त बारा आता ढवळे केस झाले तोंडात दात राहिले नाही तू केला ना कारभार घरातला आता याला करू दे करून देईल ना आता. आणि काय वायली निघायच्या काय लावायचं लावू वायली दे. निघायच्या भानगडीत पडू नका मुळे लाव. बर का शांत आजपासून आहे ना तुझा नवरा रतळ लाव म्हणला रतळ पपाया लाव पपाया लाव सरपंच हं. आम्हाला राहता येणार नाही. का बरं रे आम्हाला आज वाहिली म्हणजे वाहिली आम्हाला आहे ना लगेच कागदपत्री जमीन जमीन वाटप पाहिजे लगेच. हा. म्हणून तुम्हाला मी थांबत बोलावलंय. नाही. बरं का? फार सरपंच, शेळ्या बाकऱ्या बाय शेळ्या बाकऱ्यापासून कोंबड्या जोंबड्या वेरी सगळं काय आहे ते सगळं वाटून नाही, घ्यायचं. वाटायचं म्हणलं सगळंच वाटेल मी हा. म्हणजे मी सांगा मांजर कुत्रे सरपंच रोज उठून आमच्या घरात कटाकटी हा. ही बा काय करते माहितीये का आम्ही नवरा बायको बोलत असलं का आमचे कानुशे घ्यायचे हा, सांगा. त्याच्यापेक्षा आहे ना आम्ही ना बरं आम्ही वाईट झोपेल असं काढू शिकायचं काय काम आता आम्ही दोघं सेपरेट रूम मध्ये राहतो. जाऊ दे नको हा? काय बोलू रे जाऊ दे आता हा? काय कानुशानी ना हा बा ही खेळवणी अरे नीट बोल लावून वाणी, हा? देते पाहिलं का? लावून हे बाय, नीट देते बोल नीट बोल आणि हे काय बायकोचं झालं बैल आणि बायको करीन तेच होईल आता तेच होईल काय बायको म्हणले करीन ना तेच होईल आता सरपंच का ऐकलं ना? सरपंच करील ते होईल असं मान्य आहे का तुम्हाला ते तर तुम्ही मान्य करी ना तुम्ही वहिनी असं म्हणा ना सरपंच आमचं आहे ना ऐका, वेगळं ऐका. निघायचं मला म्हणतं बोलवलं तुम्ही मोठ्या पारीने ना हे बाय न्याय देवताय ना कोर्टन कचेरी करीत मजा नाही हे गावातल्या लोकांना माझ्या सारख्याला मी सरपंच आहे म्हणून नाही सांगत कोणी का असं ना सरपंच असला त्याला बोलून घ्या पोलीस पाटलाला बोला हो. आणि पोलीस पाटील सरपंच काय सांगतो ते ऐका मी आमचं म्हणतो ना ना वेगळं निघायचं मतच नाही खरं म्हणजे हा? अहं. हो या बाय त्या सुद्धा तयार आहे वेगळं न निघायला हा. अहो सरपंच तुम्ही इकडं वाढवायला आले का मिटवायला आले तुम्हाला मिटवायसाठी बोलावलं सरपंच, हा, हा, हा. आता त्याला काही काम होती नाही आता आम्ही दोघं नावटर बांधे दोघं पण तुम्हाला माहिती आहे ना शेती त्याला माहिती आहे जग मारून काम हा करते आमच्या जो आईत हा. बसून खाते आणि तेव्हा वरून यायला मला- वाहिली द्यायचं काय हा, कामाला मला काय? खेळवण म्हणून असं आहे राहिली हा, वरून. इतके दिवस आता यांचं धकलं आता आम्ही घोड्यावानी कुदत होतो पण गोड लागलं आता या घोडीनं या घोड्याला नीट फितवलं हो. आणि आता जाती कुणीकडे नीट बोलायला सांगा नाही तर मी असं आहे. ना- सगळं शांत बसा. हा, नका मला ना इकडं बाय. राहायचं. शांत. नका ए, थांबा. हा. त्या बायको सब सांग हा? काय? हा. बरोबर आहे हे ना बघा, ओ वहिनी अहो अरे मला गप्प काय ना. बोला अहो, ती काय म्हणते ऐकलं ए, ना या हा? नीट बोल ना. गोडे हा? काय म्हणते हे बरोबर काय आहे. म्हणते? मग? बरोबर तुम्ही लागले आता अशी वहिनी, अशी करायला तुम्ही सॉरी म्हणत तिला ए, काय नाही मी sorry म्हणा नाही. ना सॉरी हा, सूर्या आम्ही कष्ट करेल तेवढे. हा. काय केलं तो हा? हा. काय केलं तो काय रताळे? करता ए, केलं? काय रताळे केलं तो? ए अगं शांत तुम्ही काय तू इकडे बस ना नका बाई तू काय कशी का बरं? बसून काय उपयोग आहे इकडं शांता इकडं अरे नाव तुझं शांत आहे थोडी शांतता धरणा बस ना शांतता धरली एवढे दिवस मग आम्ही. काहून अशी एवढी हे करू राहिली? बस ना तू शांत आहे ना शांत ओ, काय करायचे पटक्यान सांगा नाही नाही, लगेच वाटो घेतो मी घाबरत काय तू हा मग हा हो सरपंच खरं वाटणं चला काका अरे पुन्हा हो, विनंती थांबा करतो 1-2 वर्ष बाबा. ए अजिबात नाही बा, तुला माहिती आहे ना मासा टाकल्या हो हाची. हा अरे काय तू काय नाही नाही अजिबात नाही तुम्ही परत मला हात खावा उचलायला लावू नको काय काय म्हणणं हात उचलायला हा, माझं काय हातावर. म्हणणं हा. आहे? बरं का मग का हो. बरं? हे, इच्छा ऐका. काय काय नालायक काय म्हणजे? म्हणतो तू ए! काय काय म्हणतो तू अरे, अरे, काय म्हणतो तू? अहो, त्या थांबा. नालायक. काय चाललंय? नालायक. पाहतो येतं. अरे अरे सरपंच अरे सरपंच तुडावला तुम्ही ओ, इकडे ए, अरे मला लाट लागली का इकडे ये ना थांब, थांब. अरे दादा तू शहाणा आहे ना रे हा? बरोबर आहे मानावऱ्याचं बरोबर मला आहे. किती उता आला मला किती उता आला त्याला हा? चायला कमाल झाली मग माझ्यावर तू आलं का? धावतो म्हणजे अरे काय? मला लाट लागली ना काय मला इकडे लाट लागली अवघड ठिकाणी माहितीये का हाच आहे का? यायला. त्याला माणसं सुद्धा समजाना वडील दाढी ए अरे तुला तुला ओ वहिनी तुला लात मारायला तर मग अवघड ठिकाणी लात लागली ना ए वडील दाढी का पाया पडू का शांता हा? बस बस शांत. अगं वांग्याला आवर चायला असे भांडणं करण्यापेक्षा इकडे ना, बस. वा- अरे ये तू. ए, वायली निघायचं तू तू मग ये अरे हा? सरपंच जाऊ दे आता वाटून दे आम्हाला नको हा, यायचं. बरं. वांग्याला आवडता वांग्याला आम्हालाच राहायचं नाही थांब, तुमचं. थांब, थांब. हा, अरे थांब. सरपंच लगेच वाट नाही का मला आहे ना मुका घालू द्या थांब आता. अरे थांब रे देतो ना वाटून देतो ना
करा वाटण्या. या बाय आता वाटण्या मान्य करशाल ना? जाऊ दे मर द्या देवा चाहायला नाही तर वाटण्या करायच्या आणि उद्या हा. तुम्ही खून करायचे एकमेकाचे. आलं ते वांग कसं कुदू राहिलं चला काय तोंड सांभाळ बुवा. हा हा. वांग ते 1.5 फूट शांत इकडे बाबूराव शांत व्हा, अरे शांत. असं असं का? हा. वाटण्या करायच्या हा घ्या करून ठीक आहे. आता आहे ना माझ्या पद्धतीत मी वाटण्या करतो मान्य कराल ना? हा 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 कारण अनेक अरे मला लय वाईट वाटतं लय लोकांचे घर फुटले तिथं सरपंच वाटण्या. तुम्ही टपटप करावं वाटतं. करा ना काय लय बोलण्यात मजा नाही अरे राहिली. बाबूराव हा. वाटण्या करायच्या इथपर्यंत आता 100% बरोबर ना हा, शांता? मग. ए शांता इकडे पाय वाटण्या करायच्या ना? हा. करायच्या ना? हा, सगळे तुमच्या हातानं ते बुट्टीचं आणि बुट्ट्याचं अरे अजिबात तू- चालू ए, नाही. तू ए, नीट बाय. बोलणार आहो. सरपंच हा. सांगा समजून काय? सांगा बरोबर आहे. तिच्या आईच्या अवतारचं जावं तिचे. बोल ठेवून देतो हा? लगेच नाही चालून एका देणार रट्ट्यात जीत करेल. हा बोल आहे ना मान नवऱ्याला बुट्ट म्हणता गोळ घेऊन धावत तुमच्या जा. तोंडाला कसं उठत लहान नाही ते का? मोठं खरबडे करून तोंडाचे. काही ऐका अरे नको रे भाऊजाई तू असे फार चाल कुठे तोंडाची स्वतःच थोबाड हा? पाहिलं आता अशी म्हणून. थोबड द्यानावारी कुठून तुझं आणली आलं. पाल करून येणार. हा? ए बाबा अरे नको नाही करू या बाई आता आहे शांत ना बसतो का ए, तू? तुमच्या घरात काय काय तिचं तोंड बंद कर. मा बायको तोंड बंद करेल मी. बोलली तर तू हा. आईसारखी, ती बायकोचा काय- झाला बैल आतापर्यंत ऐकले मी. काय हा. आतापर्यंत सगळं सहन केलं. ऐकून घ्या सरपंच. बायकोचा बैल झाला बायको जे मग करीन काय? तेच होईल ते सरपंचाला त्याला लाज वाटत सरपंच हा. इकडे बोला पटक्या. बैल झाला हा ज्या वाटण्या अरे मग थांब ना बाबा मला व्हिडिओचा फोन आला होता माहिती तरी तिकडे गेलो नाही मी. अरे तो गेला उडत तुझी पाय. बरं सांगा घरामध्ये काय काय वस्तू आहे सांगा बरं पटापटा कशा कशाच्या वाटण्या करायच्या काय पहिले घरात होते, हा, सांग, सांग. भांडे कुंड्यांच्या झाल्या का लगेच जमिनी नाही भांडे झाले जमीन झाली अजून चल, काय तू इकडे. पाय तू राहिला करायचं आले. बाकीचं पाहतो सरपंच. नाही नाही तुम्ही बी या इकडं काय शांत आहे बाई, इकडे चूल आहे बरं ते का. बायचे काम आहे ते किरकोळ आहे ते अरे बाबा तुला सासुरवास होईल नंतर तुम्ही दोघं नवरा बायको थांबा इकडं ओ हा गॅस घ्या आपल्याला हा? गॅस आपल्याला घ्या आम्हाला आम्हाला खालचं गॅस वावर द्या बरं आपल्याला का. हा का बर मान्य आहे का खालचं हा. हा. चला. हा, ये बाय हा गॅस आम्हाला. हा गॅस आम्हाला द्या हा. आणि हे भांडे आमच्याकडेच राहू द्या मात लागण्याची रॅक करते. हा आमच्या लग्नाचंच आहे ते इड एक भांड अरे बाई हल्लं फ्रीज मावाले हा. शोकेस मावाले हा. हे सगळं मावाले. हा हे म्हणजे आम्ही तसंच तो आला गेलं निघायचं सगळं भाऊ. तुमच्या बाय तुमच्या लग्नाची आखी भांडी खराब झाली हे मा हा. लग्नाची तुम्ही नवे घ्या शांता शांता आई की त्यावेळेस आहे ना आई वडील काही प्रपंच देत नव्हते तुमचं नंतर लग्न झालं 10 वर्ष सरपंच त्याला बसू करे आम्हाला जे आमच्या कन्यादाराचे नाव आहे ना आहे, आहे, ते आहे. कन्यादाराचे नाव वाचून आम्ही घेऊ. त्यावेळेस काळ निराळा होता त्यांच्या चल, हा, वेळेस. चल, 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 अरे, चल. चला. लग्नाला 5 लाख ए, लागले या ते रे, काय रे? हे सोड, वय. ए, जाय तिकडे. लाज वाटते का हा, तुला तुला? लाज वाटते. ओ, आपल्या हा, बरं. शेळ्या घेऊन टाका हा, ही चूल राहील का? शांत आहे चूल. चूल नका मग मी नाही फुकीत बसाय रिकामी चूल यांच्या चूल नको आहे का तुला माल नको नाही, बरं का? गॅस आहे आम्हाला. ठीक आहे चूल वहिनीला हा वहिनी चूल घेईन पण 10 लाख रुपये यांना म्हणा आज ठो आमचे आणि एक सगळं घ्या बर बरं आता मला सांगा कोंबड्याची काय भानगड आहे? कोंबड्या किती आहे? कोंबड्या कोंबड्या आहे या ना. बा 20 कोंबड्या आहे ना किती आहे? 10 मी घेईल 10 त्यांना द्या मला सांगा बाबूराव याच्यात अंडे देणाऱ्या कोंबड्या किती आहे आता सगळ्या खूड होईल. हा मग एवढं तरी सगळं खुड व्हायला हा, कोंबड्या आहे सगळं खुड आहे, का हा मग वाटणं सोबत आहे. मग सगळे एक आबा- बरोबर आहे का दोन 20-20 कोंबड्या खुड आहे का हा. हो, वय, कुठे गेली आले आले त्यांचं म्हणणं आहे, या 20-20 कोंबड्या खुड व्हायला बरोबर आहे का हा अंडे नाही देती ना नाही देते ना 5 देते ना त्याच्या आईला 5 देते हा हो. ते म्हणते सगळ्या खुड व्हायले अहो, बरं, हे हा. अंडे चुरून खाते रात्रीचे ते ना अंडे लपून ठेवते आणि अंडे किती ते 5 कोंबड्या अंड्यावर बरं, दे. ऐका बरं. अंड्याच्या आम्हाला खोटं 5 द्या. बोलत ती बुट्टी 5 आम्हाला द्या आणि 5 खाटे द्या. हा हे बरोबर आहे ना त्या 5 अंडे देणार आहे यांना आणि 5 खाट्या आणि दहीची आणि दही एक कोंबड्या द्या. बरं कोंबडा तुम्हाला कोंबड्या लागेल त्या कोंबड्याला. हे शेळीचं काय करायचं खेळायला. अरे एकदा कोंबडीचं तर मिटवंता शांत मिटलं का कोंबडीचं मान्य आहे का तुम्हाला 5 कोंबड्या अंडे देणार आहे तुम्हाला हा. आणि 5 कोंबड्या खाट्या पण खाटे हा आणि यांना दहीची दही खाट्या खाटे हा हा? आणि कोंबड्या तुम्हाला हा, एक शेळी तिची म्हणजे बकरी. आम्ही गाठा घालून आलो का खाट्या कोंबड्या काय घ्यायला काय हो वहिनी, ते एक खटी लॉटची लॉट सुरू होईल ना तुमचा हा, आता. मग एक खटी येईल दहा जास्त. 10 कोंबड्या खुड आल्या त्या 10 कोंबड्या एक खटी अंडे द्यायला सुरुवात होईल ना पण ऐका ते ना थोडस कधी मग होईल ना एवढे 2 ते 7-8 महिन्यात ऐका मान्य आहे ना बरं ठीक आहे बरं मी काय होतं? आणि आता बकरीचं हे काय बाय, केलं बोला ही शेळी जनेले हं. बकर त्याला द्या थांबा. शेळी आम्हाला घेतो. शेळी मला आम्हाला फोटो काढ दे तिचा एक हा, फोटो काढून घ्या. सरकाला नाही म्हणते ती बकर त्याला ती नाही म्हणती पण हे ऐका ना ना पाठ बोकड्या त्याला द्या. बकरीला अक्कल आहे बकरी नाही हो. म्हणती वायली निघायला तिला मग? 2 पिल्ले पाठ बोकड्या हं. त्यांना देऊन टाका. मा मनपा किती मोठ आहे आणि शेळी मला द्या. गुळासारखा गोड म्हणजे काय म्हणलं तू ही ते खाते झालं का शेळ्यांचं सरपंच वावरांचं चला वावर घ्या. हा, करा एवढं वावर सुरू. घ्या. वावर माहिती मला आता 1 4 का 3
4 तुकडे का? अहो 7 किंवा 3.5 हे बाय, मी काय म्हणते ऐका 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 मी नाही, काय म्हणते? वावराचं काय नाही, वावराचं फक्त तलाट्याला सांगितलं ना. काय नाही, काय ऐका ऐका 8 कोंबड्या आम्हाला दिल्या, खाटे दिल्या ना, 10 दिल्या वहिनी. 10 दिल्या ना, खाटे दिल्या हा, ना हा. बिना याच्या. हा. मग शेळी खाटी मला घेईन मी, शेळी घेईन, बरोबर आहे तिला नाही तिचं. घेणार. हो, यांचं बरं म्हणणं. शेळी द्यायचं हे चालतं. तुम्हाला काय पाठ शिळी दे जाऊ. हा शिळी असली तर आपल्याला डबल बकरा भेटतील. शांत पाठबोकडं आहे ना अरे ती आपल्याला. पाठबोकडं आहे ना. आता ते कवा मोठे होतील ए होतील नंतर. होतील, जाऊ, जाऊ. होईल होईल जाऊ मग दे. जे शेळी पुढे तुम्हाला ते ना. थंड व्हावं लागत शांती. चला हा. आता वावराचं बसल्या बसले, बसल्या बसले, चला. बसले, वावरात. जर डोक्यात दगडच घालीन नाही जर कबूल झाली. पाया पडू कमी थांबा ना राव. ये बाय, ही बाज मी इथे रे. ही बाज आम्हाला दोघा नवरा बायको झोपायला. हा सरपंच आता बसू का नको मी थोड्या नाही, वेळ? आता बस सध्या बघ शांती. हा. ही बाज आपल्याला लागेल. द्यायला झोपायला. मानवऱ्यानी घाम घाम येवस्तो इने रे ती बाई. एवढी येणेले माहिती का? बापरे बाबूराव अरे तू असं हा, बोलशील बसला हा. बर का तू एवढं उपनशील मला वाटलं नव्हतं नाही, बरोबर आहे, राव. मी आपलं- गावामध्ये दोघा भावाचं गुण गातो भाषणामध्ये मिटिंगामध्ये चायला किती बाबूराव आणि त्याचा भाऊ मस्त वागा त्या. जमिनीचं अरे, आहे अरे. ना लय सोपं. बनेले ते वांग. 16 एकर जमीन आहे, 8 एकर ते घेणार, 8 एकर हा, आपल्याला. हा. हा आणि ती बी आहे बाय हे पाण्याचं आहे ना ते आम्हाला द्या, ते खालचं आहे ना इरीचे. बा 16 एकर जमीन आहे बरोबर. हा 8 एकर मला 8 एकर यांना. हे बा रस्त्याच्या अलीकडची मला बर जो रोड जातो आपला हं, डांबरी हं. आणि रस्त्याच्या पलीकडचं हक्क त्यांना. सगळं मान्य आहे बाबूराव हे बघ तुम्हा दोघा बा अरे सडक आहे तिथे यायला काय? काय मतलबी दिसतो रे हसू येतो तो कसं- खुशाल. पुढे रे. मतलबी दिसतो तू नाही नाही, मी इकडले घेऊन राहिले रस्त्याच्या वरलं. आलं आलं लक्षात कारण तू जे इकडलं मागतो ना इकडं सगळीकडं सायपन करायला पाणी फिरत पुढे ते शेवटचं 2 एकर आहे ना तिथं पाणी जात नाही आणि तिथं सायपन करायला पुन्हा 50,000 रुपये खर्च आहे. मग करेल त्याला खर्च, त्याला काय झालं? वा 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 करील ना तू आहे का नाही मस्त पैसा आहे मग एवढा. दाबू ठेवले भाऊ. हा गावात हो. ठेवले मग. बाबूराव आम्ही येडे राहिलो येडे. तू जरा मग रीतीने हा. घे त्या 2 बरोबर आहे ना वहिनी त्या मला कर्ज भरल्याशिवाय तुझ्या नावावर जमीन होणार नाही. नाही भाऊ दे ना, हा पण वाटण्या झाल्याच ना आता आपल्या. भाऊ ती जाऊ दे राहू दे, नावावर कोणी पण. माझ्याच राहील ती. खाते फोड नंतर करू आपण, एवढं काय भेटतो. हा मला इले द्या बघ, आपण नको. खाते फोड नंतर नाही, अगं, खाते तू फोड गप्प करून नाही शांत, तुला द्यायची. काय करायचंय? बाबूराव नाही नाही मी आहे रे जिवंत. तुमचा तमाशा पाहुणे ना खाते फोड नाही पण डोके फोड होईल डोके हा कसे बोलले? डोके फोड होईल तुमचे याला या वाईट डोके पडत जास्ती. तेव्हा कर्ज भरल्याशिवाय कोण याला ऐकणार काय आहे? करायचं ना शांता आजच फायनल होईल हा कर्ज म्हणजे- भर ना तू. काय बघ कर्ज बेकार लावलं तर तुला कर्ज. काय तो केलं ना कर्ज? येरी साहेब पण काय याच्या होतं पुरीच्या ते? हा. याच्या पुरीच्या लग्नाचं कर्ज आहे. ऐकून हा. घ्या. मा कोणतं कर्ज आहे? ए, माय पोर आज ए, पेते माहिती का? गावाला लागलेली अरे ती. अरे याच्या अरे बाबा भावाच्या पुरी आपल्या तुझ्या पुतण्या आहे बाबा काय त्या सांगायचं? तुला काय खर्च आला त्यांना? काय? त्याच्या 5-5 लाख रुपये लग्नाला घातले ना. लाख रुपये उंडी दिले बरोबर, तो काय घातले? ए, बाबूराव. हा? तुमच्या पोरींच्या लग्नाच्या वेळेसच कर्ज व्हायले ते तुम्ही फेडा. हा. आमचे पोर अजून लहान लहान बस, आहेत. बस, शांता. विषय संपला, आता काहीच बोलायचं नाही आणि लगेच तलाटक जाऊन खाते फोड लगे करा. खाते फोड. राय नाही एकत्र तुला कोण मानी केलं. आम्हाला ए, जायचं बस, नाही, त्याचं जायचं, वय. झालं तो संपला. वाहिले काय? याला हो तापेल पाण्याला चव नाही येणार चला तर काय चल. तो तुम्हाला विषय चहा सोडून द्या. ठेवू. हो, सरपंच. चला हा, चहा ठेवू. चला. ते तुम्हाला अगे इकडे ए, ये. शांता, हे काय म्हणते इकडे. वहिनी काय इकडे येतो. नाही नाही आम्हाला टाइमच नाही. तू अरे इकडे काय ये. म्हणते ऐक तर खरी ना इकडे ये. हा बोला ना. इकडे ये. हा हार आहे ना तुला घेऊन टाके वेगळं निघू नको धर. नाही नाही मला नकोय तो हार. तुम्हाला नको. तो हार आहे बी- आम्ही आणि तीस ना, चार- अरे अरे या वहिनीचं किती मोठं मन आहे ऐका, तुला ऐका. हार देऊ राहिली ना शांता सरपंच. सरपंच तुम्हाला माहित नाही. ऐका. सरपंचाला उताने खाटाची ती. अरे हार केवढाचा पाय ना तो सरपंच एक ते मिनिट दोघं ऐका. नावर वाकून निसी उताने चालत काय सापडलं सरपंच काय आहे. माहित त्यांना. एक मिनिट हो, ऐका. जाऊ द्या. हा. एक मिनिट ऐका. हे सगळे आहे ना, हे सगळं लाडी गुडी लावायसाठी, कारण त्यांना माहिती आहे आम्ही वेगळे निघले, यांच्याच्यानी कामं नाही होती, हे थकेल गिरायक आहे, आमच्या जीव आयत बसून खात्या, जाऊ दे, जाऊ दे. त्याच्यामुळे आम्ही आता जमीन वाटून घेऊन अरे, आले ते म्हणून कधी लाडी बिथरले गुडी आता. लावी ती. आता माझ्या नाही आता बरं. प्रेमाने चहा पाजा ती ना खेळवण कांडी लसणाची कांडी ती लय. नका बोलू हा. चला चला येऊ का मग मी हा या चांगली हलवण दांडी लसणाची जाऊ कांडी दे ती. आता. आता थोडस काय ना यांना इतक्या दिवस हा. कळलं तेव्हा नाही परत तिचं मला काय. फोन आला नाही पाहिजे ना गोळ्या नांदा चला चला तुम्ही चला. चला मला या. यायचंय गावात यायचंय. चला इकून जाऊ आपण चला. रिक्षा करून जाऊ मला गावात